विधानसभा निवडणुकीत सिंधुदुर्गच्या जनतेनं महायुतीला भरघोस मताधिक्य दिलं. जिल्ह्यातील 3 आमदारांपैकी शिवसेनेच्या 2 आमदारांना मतदारांनी कौल दिला. त्यामुळे या मतदारांचे आभार मानण्यासाठी शिवसेनेचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुरुवारी रात्री आभार यात्रेच्या माध्यमातून कुडाळ इथं आले होते. कुडाळ एसटी डेपो मैदानावर ही आभार यात्रा सभा संपन्न झाली. पहलगाम इथं अतिरेक्यांचा हल्ला झाला, त्यात महाराष्ट्रातले पर्यटक मृत्युमुखी पडले. तसंच काही पर्यटक तिथं अडकले होते. त्यांच्या मदतीसाठी एकनाथ शिंदे बुधवारी रात्रीपासून काश्मीरमध्ये गेले होते. त्या ठिकाणाहून ते थेट गुरुवारी रात्री मोपा विमानतळावर उतरले आणि रात्री 10:55 एकनाथ शिंदे यांचं सभास्थळी आगमन झालं. त्यावेळी त्यांचं शिवसेनेच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री उदय सामंत, आमदार रवींद्र फाटक, आमदार निलेश राणे, आमदार किरण सामंत, प्रवक्त्या ज्योती वाघमारे, बाळा चिंदरकर, संजय आंग्रे, दत्ता सामंत, आनंद शिरवलकर, संजू परब, वर्षा कुडाळकर, ॲडव्होकेट नीता कविटकर, संजय पडते, प्राजक्ता बांदेकर शिरवलकर, दीप्ती पडते, सौ साक्षी परब, अपूर्वा सामंत, अशोक दळवी, महेश कांदळगावकर, प्रेमानंद देसाई, संजू परब, राजन साळवी आदी उपस्थित होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणच्या मतदारानं शिवसेनेवर आणि महायुतीवर आपला विश्वास दाखवून दिलाय. या कोकणवासियांच्या अपार प्रेमासमोर मी नतमस्तक व्हायला आलोय, वंदन करायला आलोय, आपल्याला धन्यवाद द्यायला आलोय. या ठिकाणी महायुतीला विजयी करा हे आवाहन मी केलं होतं आणि ते आपण करून दाखवलं. कोकणात विधानसभेच्या 15 पैकी 14 जागा महायुतीला आपण मिळवून दिल्या आणि त्यामध्ये शिवसेनेच्या 8 उमेदवारांनी भगवा फडकवला आणि हिंदुत्वाच्या मुळावर उठलेल्या उभाटाची मशाल कायमची विझवून टाकली. त्याबद्दल तुमचे आभार मानण्यासाठी आपण आलो असल्याचं, तसंच असंच प्रेम शिवसेनेवर ठेवा असं आवाहन शिवसेना प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलं. जय भवानी. माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, खरं म्हणजे यायला उशीर झाला त्याबद्दल आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि मला माहीत आहे की आपण या संपूर्ण निलेशच्या मतदारसंघामध्ये येताना इकडूनही पाहिलं, इकडे पण 10-15 किलोमीटर. आणि निलेश, आता गर्दी कमी झाली असली तरी काही चिंता करू नका. आपले शेवटी बऱ्याच लांबून लोक आलेली, त्यांनाही आपल्या प्रत्येकाच्या गावात वेळेवर पोचलं पाहिजे. आमच्या लाडक्या बहिणींची कामं आहेत, तीही केली पाहिजे. त्यामुळे मी एवढंच सांगतो की या आभार मेळाव्यानिमित्त मी आपल्याला भेटायला आलो आहे. कोकणातल्या लढवय्या शिवसैनिकांना वंदन करायला आलो आहे. खरं तर आजचा एक मोठा उत्साहाचा आणि आनंदाचा प्रसंग असताना एकीकडे आनंद आहे तर दुसरीकडे मन अस्वस्थ करणाऱ्या घटना, दुर्दैवी घटना काश्मीरमध्ये घडल्या. आणि मी काल काश्मीरमध्ये गेलो आणि आज तिथून मी इथे थेट येतोय. आणि या निलेशच्या प्रेमापोटी आणि आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी, खरं म्हणजे सर्वात आधी या दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना मी आदरपूर्वक, भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. खरं म्हणजे या भ्याड हल्ल्यामध्ये 27 लोक
निरपराध जे आहेत, बेकसूर पर्यटकांचा दुर्दैवी त्या ठिकाणी मृत्यू झाला. खरं म्हणजे एक प्रकारचं त्यांचं बलिदान होतं आणि त्यामध्ये 6 जण आपल्या महाराष्ट्रातले आहेत. आणि म्हणून मी काल परवाच्या दिवशी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी टीम तिकडे पाठवली होती. माझ्याशी त्या अभिजित दरेकर आणि ते राजेश कदम हे प्रत्येकाची ग्रुपच्या बरोबर माझी चर्चा करून बोलणं करून देत होते. आणि काल सकाळपासून मी त्यांच्याशी बोलत होतो, परंतु ते बोलत असताना त्यांच्या मनामधली भीती मला जाणवत होती. एक भीतीचं वातावरण तिकडे निर्माण झालं होतं. एक पॅनिक सिच्युएशन म्हणा त्या ठिकाणी निर्माण झाली होती आणि प्रत्येकाच्या मनामध्ये लवकर कसं आपल्या घरी जाऊ एक ओढ होती. नातेवाईक देखील इकडे त्यांचे चिंतेत होते. आणि मग आपल्याला माहीत आहे की जिथं संकट येतं, जिथं आपत्ती येते, मग कोल्हापूर असेल, सांगली असेल, महाड असेल, चिपळूण असेल, खेड असेल, अगदी इर्शाळवाडी असेल, किंबहुना केरळ असेल, उत्तराखंड असेल, मला रावलं नाही. आणि किंबहुना केरळ असेल, उत्तराखंड असेल, मला रावलं नाही. आणि सरळ मी श्रीनगरला गेलो आणि सोबत एकटा विमान घेऊन गेलो नाही, तर आपल्याला मी सांगतो 4 विमानं आपण तिकडे घेऊन गेलो आपल्या लोकांना आणण्यासाठी. आणि म्हणून तिथं गेल्यानंतर त्या लोकांना आपला माणूस जेव्हा भेटतो त्यांना एक आधार वाटतो. संकट समयी त्या ठिकाणी जायचं नाही तर मग कधी जायचं. आणि म्हणून तिकडे अनेक लोकांना भेटल्यानंतर त्यांनी अनेक भावना व्यक्त केल्या की आता आम्ही सुरक्षितपणे आमच्या घरी जाऊ शकतो असा विश्वास प्रत्येकाने व्यक्त केला. याच्यापेक्षा मोठं काय? काही तर माझ्या लाडक्या बहिणी म्हणाल्या, लाडका भाऊ आम्हाला भेटायला आला, आता आम्ही सुखरूपपणे घरी जाऊ. किती ज्येष्ठ होते, त्यामध्ये लहान मुलं होती. आणि म्हणून माझं मन अस्वस्थ होतं, म्हणून मी त्या ठिकाणी गेलो आणि खऱ्या अर्थाने तिथल्या अडकलेल्या भावा बहिणींना, ज्येष्ठांना या ठिकाणी तुमचा एकनाथ शिंदे मदत करून आलाय, त्यांना पुन्हा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी घेऊन आलाय. या देशावर हा खरं म्हणजे हा कुठल्या व्यक्तीवर नाही, त्या देशावर झालेला भ्याड हल्ला आहे. आणि याला जशास तसं उत्तर दिलं पाहिजे प्रत्येक भारतवासियाची आणि भारतीय नागरिकाची भावना आहे. आणि म्हणून याला जशास तसं नाही तर मनका मोडेल असा करारा जवाब मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण नवा भारत आहे, घुसके मारेंगे असं सांगून आर पार घुसवणारा आहे. त्यामुळे या ठिकाणी जशास तसं उत्तर त्यांना पाकिस्तान धार्जिण्या दहशतवाद्यांना मिळेल. आज आणि काल देखील परवा आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी गृहमंत्री अमित शाह साहेबांना तिकडे पाठवलं. ते जखमींची विचारपूस केली, तिथल्या लोकांना भेटले, तिथे सुरक्षेचा आढावा घेतला. आणि आज देखील या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी सांगितलं, विचार करण्याच्या पलीकडे, कल्पनेच्या पलीकडे या ठिकाणी पाकिस्तानला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं. हीच भावना प्रत्येक देशवासियाची आहे. खरं म्हणजे त्या अतिरेक्यांनी पर्यटकांना धर्म विचारला आणि मग गोळ्या घातल्या. धर्म विचारला, धर्म, आणि तुम्हारा मजहब क्या है, कलमा पढ़कर दिखाओ असं म्हटलं. आणि म्हणून मी जेव्हा त्या दुर्घटनाग्रस्त लोकांना, त्या आपत्तीग्रस्त लोकांना भेटलो तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये
मी अश्रूही पाहिले आणि त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या रक्त उसळवणाऱ्या आहेत. असलेल्या लोकांना चोख उत्तर या ठिकाणी दिलं जाईल ही प्रत्येक देशवासियाची इच्छा आहे. आणि मी देखील आपल्याला सांगू इच्छितो की या पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. मी आपल्याला एवढंच सांगतो की हा कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. ही कोकणी माणसं शिवसेनेवर बाळासाहेबांवर प्रेम करणारी आहेत आणि या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आल्यानंतर छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात आल्यासारखं वाटतं असा अनुभव या ठिकाणी येतो. आणि म्हणून हा भगवा इथे डौलाने फडकतोय. या भगव्यासाठी जान कुर्बान करणारे कोकणातले शिवसैनिक हे भगव्याचे वारसदार आहेत. आणि मी एवढंच सांगतो कि विरासत से तय नहीं होते, सियासत के फैसले ये तो उड़ान तय करेगी कि ये आसमान किसका है. आणि म्हणून आपले ज्येष्ठ नेते नारायण राणे साहेबांचे सुपुत्र निलेश राणे यांच्या खांद्यावर शिवसेनेचा भगवा आहे. आपला निलेश राणे हा फणसासारखा आहे. बाहेरून कठोर दिसत असला तरी आतून प्रेमळ आणि गोड आहे ना. आणि शिवसेनेचा भगवा घेतल्यापासून अगदी फक्त कामावर आणि विकासावर त्यांनी लक्ष दिलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की निलेश या भागाचा आमदार आहे आणि त्याचे रक्त भगवा आहे. राणे साहेब बाळासाहेबांच्या मुशीत घडलेले आहेत आणि त्यांचा तो चिरंजीव आहे, याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून या ठिकाणी एवढंच सांगतो की स्वाभिमानाने पेटून उठलेला, अडी अडचणीला धावून जाणारा तो खरा शिवसैनिक आहे. आणि म्हणून या कोकणामध्ये आपण पाहिलं तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये कोकणच्या मतदाराने शिवसेनेवर आणि महायुतीवर आपला विश्वास दाखवून दिला आहे. आणि या कोकणवासियांच्या या अपार प्रेमासमोर मी नतमस्तक व्हायला आलोय, वंदन करायला आलोय, आपल्याला धन्यवाद द्यायला आलोय. कारण मी तेव्हा सांगितलं होतं की या ठिकाणी महाविकास आघाडीला चारी मुंड्या चित करा आणि ते आपण करून दाखवलं. विधानसभेच्या 15 पैकी 14 जागा महायुतीला आपण मिळवून दिल्या आणि त्यामध्ये शिवसेनेच्या 8 जागा, शिवसेनेच्या 8 जागा आहेत. 8 उमेदवारांनी भगवा फडकवला आणि हिंदुत्वाच्या मुळावर उठलेल्या त्यांची मशाल कायमची विझवून टाकली. आणि त्यामुळे तुम्हाला मी धन्यवाद देतो. भगव्याने काँग्रेसच्या झाडाला लटकलेल्या उबाटाचा सुपडा साफ केला. आणि मी मगाशी म्हटलं कोकणातला माणूस हा फणसासारखा गोड असतो, वरून काटेरी पण आतून गोड. पण उबाटाला बाहेरून पण काटे आहेत, आतून पण काटे आहेत. त्यामुळे कोकणच्या मतदार राजाने त्यांचा कायमचा काटा काढून टाकला. बरोबर आहे निलेश? अख्ख्या कोकणात मला वाटतं एक जागा हा. आणि त्यामुळे मी एवढंच सांगतो की आता परवा नाशिकमध्ये बाळासाहेबांचा नकली आवाज काढला. बाळासाहेबांचा आवाज होता. आवाज कोणाचा म्हटल्यावर समोरून आवाज शिवसेनेचा हा बुलंद नारा यायचा.
परंतु वंदनीय बाळासाहेबांचा नकली आवाज वापरून लोकांना गंडवणाऱ्या लोकांना काय म्हणतात, 420, ही 420 आता खपणार नाही. हे लोकांना कळून चुकलंय. हे कसलं महाराष्ट्र प्रेम आहे, हे कसलं बाळासाहेबांवरचं प्रेम आहे. हे तर फक्त नेहमी बाळासाहेबांचे विचार बदलले, खुर्चीसाठी मोहापायी या ठिकाणी बाळासाहेबांचे विचार बदलले. जे बाळासाहेबांना नको होतं ते केलं. आणि म्हणून तुमच्या या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आणावं लागलं. आणि म्हणून काँग्रेसकडे शिवसेना आणि धनुष्यबाण घाण टाकला, तो सोडवण्याचं काम आपण केलं. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने, मी तेव्हा सांगितलं होतं, विधानसभेच्या पहिल्या भाषणात मी म्हणालो, उबाटा म्हणाले जे एकनाथ शिंदे बरोबर 50 लोक गेले, 40 लोक गेले, त्याच्यातला एकही निवडून येऊ देणार नाही. पण या एकनाथ शिंदेने सांगितलं होतं पहिल्या भाषणात मुख्यमंत्री झाल्यानंतर, मी आणि देवेंद्रजी मिळून आम्ही 200 आमदार, 200 पार आमदार निवडून येऊ, नाही तर हा एकनाथ शिंदे शेती करायला गावी निघून जाईल. आणि या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे तब्बल 232 लोक निवडून आले. हे वास्तव आहे, हे सत्य आहे. आणि म्हणून विधानसभेच्या निवडणुकांमध्ये म्हणाले, लोकसभेच्या वेळेस म्हणाले, विधानसभेला म्हणाले आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊ, निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये, ईव्हीएमच्या विरोधामध्ये, सुप्रीम कोर्टाच्या विरोधामध्ये नेहमी आरोप केले. म्हणाले आम्ही आता जनतेच्या न्यायालयात जाऊ. जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर तुमच्या एकनाथ शिंदे शिवसेनेने 80 लढवले आणि तब्बल 60 जागा जिंकल्या. आणि उभाटाने 100 लढवून आरोपांचा कीस पाडून अवघ्या 20 जागा जिंकल्या. जनतेने शिक्कामोर्तब केलंय. खरी शिवसेना कोण, खरा धनुष्यबाण कोण. आणि म्हणून आता आपली आणखी जबाबदारी वाढली आहे. खरं म्हणजे या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो, या सिंधुदुर्गात पण आपल्या किती आल्या, 4 महायुतीच्या, तिन्ही महायुतीच्या जागा निवडून आल्या. आणि म्हणून आता खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गात या ठिकाणी भगवा फडकला आहे. आणि म्हणूनच मी तुमचे आभार मानायला आलो. नारायण राणे साहेबांच्या रूपाने शिवसेनेचा दुसरा मुख्यमंत्री शिवसेनेला मिळाला. राणे साहेबांनी देखील त्यावेळेस या कोकणासाठी जेवढं करायचं ते केलं, संधीचं सोनं केलं. पण राणे साहेबांच्या बद्दल देखील जे काय केलं, जे काय घडवलं, त्याचे साक्षीदार आपण आहात. आणि म्हणून अतिशय अनुभवी आणि निष्ठावान शिवसैनिकाला टार्गेट करून त्यांचे देखील पंख छाटण्याचं पाप देखील कुणी केलं तेही आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून तो इतिहास आहे, तो इतिहास झाला, त्याच्यावर मी बोलत नाही. परंतु राणे साहेबांनी कोकणासाठी आणि कोकणच्या युवकांसाठी आणि विकासासाठी जी काही पावलं उचलली ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून आता नारायण राणे साहेबांचे सुपुत्र त्यांनी देखील इथं विकासाची गंगा आणली आहे. निलेश इथं आहे आणि नितेश पालकमंत्री आहे. आणि मी आपल्याला सांगतो, आपल्या सरकारने काल परवाच्या कॅबिनेटमध्ये देखील मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचं काम केलं. आणि म्हणून महायुती म्हणून आपण काम करतोय. महायुती या ठिकाणी आपले 2 आहेत, नितेश आहे तिसरा, आणि आमचे उदय सामंत सारखे डोळस नेते आहेत. आणि म्हणूनच कोकणचा सर्वांगीण विकास हे भविष्य नसून आता आपल्याला ते वर्तमानात बदलायचं आहे. आणि म्हणून या कोकणामध्ये
आपण पाहतोय, मला वाटतं आज देखील प्रवेश आहेत आणि सगळीकडून या शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरू आहे. असा एकही दिवस नाही की शिवसेनेमध्ये प्रवेश होत नाही. खऱ्या अर्थाने शिवसेना दिलेला शब्द पाळती आहे. शिवसेना बाळासाहेबांचे विचार पुढे नेते आहे. शिवसेना धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार पुढे नेते आहे. आणि गेल्या 2.5 वर्षामध्ये हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना पायाला भिंगरी लावून फिरला या महाराष्ट्रामध्ये. मी देवेंद्रजी अजितदादा यांनी टीम म्हणून काम केलं आणि एकीकडे विकास त्याला चालना दिली, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना याला चालना दिली, याची सांगड घातली आणि त्या 2.5 वर्षाच्या कामाची पोचपावती झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेने दिली. आणि म्हणून या महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे. मी एवढंच सांगतो, मी एक शेतकरी, एक शाखा प्रमुख, ते या राज्याचा मुख्यमंत्री झालो. नारायण राणे साहेब देखील शाखा प्रमुख, ते मुख्यमंत्री झाले. परंतु सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा, सर्वसामान्य कुटुंबातला परिवारातला मुलगा याने मुख्यमंत्री झालेलं काही लोकांना आवडत नाही. त्यांना पोटदुखी होते, त्यांना पोटसूळ होतो. का? सर्वसामान्य माणसाच्या पोरानं मुख्यमंत्री व्हायचं नाही. आम्ही सोन्याचा चमचा जन्माला घेऊन आलो नाही. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलो नसलो तरी सुद्धा या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचं काम मात्र आम्ही करतोय. आणि म्हणून 2.5 वर्षाचं कामकाज पहा. आता पुन्हा आपली दुसरी इनिंग सुरू झाली आहे. आता या ठिकाणी मी जेव्हा सीएम होतो तेव्हा लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डीसीएम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. सर्वसामान्य माणसाची नाळ तुटता कामा नये. आपला जन्म खुर्चीसाठी नाही. ज्याने आपल्याला खुर्चीवर बसवलं त्यांचे प्रश्न, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी झालेला आहे. काही लोक खुर्चीच्या मोहापायी काय मिळवलं? सगळे नेते राणे साहेबांसारखे मोठमोठे नेते गमावले, कार्यकर्ते गमावले, पक्ष गमावला, शिवनाव गमावलं, धनुष्यबाण गमावलं. मिळवलं काय? बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते, सत्ता जाते, पद येतात, पद जातात, पण नाव गेलं की पुन्हा येत नाही. आणि ते टिकवण्याचं काम या तुमच्या एकनाथ शिंदेने केलेलं आहे. आणि म्हणून पद येतात, पद जातात, पद वर खाली होतात. परंतु मला एवढाच अभिमान आहे की या महाराष्ट्रातल्या करोडो माझ्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही मला मिळालेली ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगतो की लोकांना घरात बसलेला नाही तर लोकांच्या दारात जाऊन काम करणारा कार्यकर्ता आवडतो. बाळासाहेब म्हणायचे घरात नाही तर लोकांच्या दारात जाऊन संवाद साधणारा, काम करणारा कार्यकर्ता मला पाहिजे. आणि म्हणून जनतेला देखील जनतेमध्ये मिसळून काम करणारा, त्यांचे प्रश्न सोडवणारा नेता पाहिजे. आणि म्हणूनच आता 5 स्टार नेत्यांचा जमाना गेलाय. आता लोकांना काम करणारा कार्यकर्ता पाहिजे. रस्त्यावर उतरून लोकांमध्ये जाऊन काम करणारा पाहिजे. शेतावर जाणारा, बांधावर जाणारा, लोकांची गाराणी ऐकणारा पाहिजे. मला एवढा अभिमान आहे की जगाच्या पाठीवर असा कुठलाही मुख्यमंत्री नसेल की माझ्याकडे पत्र घेऊन आला मुख्यमंत्री सहायता निधी किंवा इथं कुठलाही, आणि गर्दीत मी असलो तर स्वतःची पाठ करून त्या पाठीवर देखील मी त्या पत्रावर सही केलेली आहे. उदयराव बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला सगळ्यांना एवढंच सांगेन की आता आपल्याला कोकणाचा विकास करायचा आहे. या ठिकाणी मी डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु या ठिकाणी आपलं हे कोकण 720 किलोमीटर हा समुद्र किनारा आहे. पर्यटनाला चालना देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मत्स्य विभाग आपल्या नितेशकडे आहे, ते आपल्याला पुढे न्यायचं आहे. मासेमारी करणारे मच्छीमार आहेत, त्यांना त्याचा फायदा झाला पाहिजे. या ठिकाणी कोकणी माणसाने आता आपलं कोकणाचं देखील मार्केटिंग आणि ब्रँडिंग करायला शिकलं पाहिजे.
येवा कोकण आपलाच असा, असं म्हटल्यावर कोकणात आलेला माणूस पर्यटनासाठी पुन्हा पुन्हा आला पाहिजे, यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि म्हणून मला वाटतं आता उदय सामंत इकडे आहेत, आपल्या माध्यमातून देखील या भागामध्ये उद्योग येत आहेत, त्याला चालना देण्याचं काम आपण करतोय. आणि म्हणून या लाल मातीमध्ये काजू, आंबा, कोकम, चिकू यावर प्रक्रिया करणारे उद्योग उभे करायचे आहेत. नारळ सुपारीतून पदरी पैसे मिळाले पाहिजेत. आणि म्हणून कोकणाचं वैशिष्ट्य आहे, कोकण हा निसर्गरम्य परिसर आहे. कोकणात मिळतं तसं जेवण संपूर्ण महाराष्ट्रात कुठंच मिळत नाही, हे देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो. मुंबईत आता सगळीकडे उकडीचा मोदक मिळतो, पण कोकणातल्या मोदकाची चव कुठंच नाहीये. कारण फक्त खोबरं आणि गुळ घालून मोदकाला चव येत नाही, त्याला आमच्या लाडक्या बहिणींचा हात लागलेला पाहिजे, तेव्हा चव येते. आणि म्हणून या ठिकाणी गड किल्ल्यांचं पर्यटन असेल, समुद्र किनाऱ्यांचं पर्यटन असेल, खाद्य पदार्थांचं पर्यटन असेल, या सगळ्या प्रकारच्या पर्यटन वाढ झाली पाहिजे, त्यामध्ये व्यावसायिकता आली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगतो की आज कोकणामध्ये आपण कोस्टल रोडचं काम सुरू केलंय, मधले जे ब्रिज आहे 7 ब्रिजचं आपण काम सुरू करतोय. या ठिकाणी आपले रेवस ते रेडी या ठिकाणी हा कोकणाचा कोस्टल हायवे सुरू होतोय, त्याचं काम मला वाटतं सुरू आहे. उदयराव, कोकणचा आपला सागरी मार्ग त्याचं काम सुरू आहे. आता हायवे आहे त्याचंही काम बऱ्यापैकी लवकर होत आहे. आणि आपल्याला मी सांगतो, जसा मुंबई पुणे ॲक्सेस कंट्रोल झाला, नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग झाला बाळासाहेबांच्या नावाचा, तसाच मुंबई गोवा सिंधुदुर्ग हा देखील ॲक्सेस कंट्रोल ग्रीनफील्ड रस्ता आपल्याला करायचा आहे. त्याचं DPRचं काम सुरू आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्याच्यामुळे या कोकणाचा जो काही विकास आहे मोठ्या प्रमाणावर होईल. जिथं कनेक्टिव्हिटी वाढली, जिथे रस्ते झाले मोठे, तिथं विकास आला. आणि म्हणूनच या ठिकाणी कोकणासाठी जेवढं आपल्याला आपण एक कुठलं महामंडळ प्राधिकरण केलंय उदयराव, कोकण विकास प्राधिकरण, त्याला देखील आपल्याला ताकद द्यायची आहे, ते देखील आपल्याला मजबूत करायचं आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला मी सांगेन की आता विरोधक काय म्हणतायत, रोज एकनाथ शिंदेवर आरोप करतायत, रोज सकाळ संध्याकाळ त्यांना गावी गेला की गावी कशाला गेला, शेती करायला गेला, कायमचं शेती करायला अरे मला शेतीची आवड आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, का शेती करू नये, का गुन्हा आहे. आता मी या कालच्या भ्याड हल्ल्यामध्ये जे आपले नागरिक अडकले होते त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी त्याच्यावर पण टीका. एकनाथ शिंदे गावी गेला तिकडे, एकनाथ शिंदे हसला की टीका, एकनाथ शिंदे आता श्रीनगरला गेला तिकडे टीका. अरे किती वेळ टीका करणार, हे किती वेळा चालणार. आणि हे जेवढे लोक आता तुमच्याकडे सोडून चाललेत, हे तुमचे का सोडून जात आहे याचं आत्मपरीक्षण आत्मचिंतन करा. आता काय म्हणतात, मला नवीन एक नाव दिले एसेन्सी. आता एसेन्सी म्हणजे काय, हा एसेन्सी म्हणजे एसेन्शियलचा शॉर्ट फॉर्म आहे. आणि म्हणून एसेन्शियल म्हणजे आवश्यक, आणि म्हणून एसेन्सी महाराष्ट्रासाठी इथल्या जनतेसाठी एसेन्शियल आहे, हे पण मी या ठिकाणी सांगतो. तुम्हाला काय म्हणायचं, तुम्हाला काय मी आज काय म्हणत नाही, ऑलरेडी मी म्हटलेलं आहे पूर्वी. आणि म्हणून मला कुठली टीका करायची नाही. आणि मी तुमच्या आरोपाने नाही, टीकेला टीकेनं नाही, तर एकनाथ शिंदे कामातून उत्तर देईल, आरोपाला आणि टीकेला कामातून उत्तर देईल. म्हणून तर 2.5 वर्षात एवढं काम केलं. आज यापुढे देखील जे काम चाललंय, पूर्वी स्थगिती सरकार होतं, पूर्वी स्पीड ब्रेकर सरकार होतं. मला आठवत आहे की गेल्या त्यांच्या महाविकास आघाडीच्या काळात 2.5 वर्षात फक्त 4 सुपरमा सिंचन प्रकल्पाला दिल्या. मी आणि देवेंद्रजी दोघांनी शपथ घेतल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही सिंचनाच्या विषयाला निर्णय दिला. आणि मला सांगायला आनंद वाटतो
की 2.5 वर्षात आम्ही 150 सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. हे काम करणारं सरकार, हे सर्वसामान्यांचं सरकार. मुख्यमंत्री सहायता निधी 2.5 वर्षात 3 कोटी रुपये. तुमच्या एकनाथ शिंदेने 2.5 वर्षात 400 कोटी रुपये मुख्यमंत्री सहायता निधी. का? हे पैसे लोकांचे आहे. हे सर्वसामान्याच्या कामाला आले पाहिजे, त्याचा जीव वाचला पाहिजे. मला आठवतंय कोल्हापूरच्या सभेत एका स्टेजवर एक मुस्लिम मुलगी आली, तिच्या हातात एक छोटूसं बाळ होतं. मी म्हणालो, बाबा तुझं काय काम आहे का? विचारलं. बोले नहीं, इसका नाम दुआ है, ये दुआ है. बोले क्या हुआ? दुआ है. तो बोले आपने पैसे दिए मुख्यमंत्री सहायता निधि से, इसके लिए इसकी जान बच गई और इसका नाम दुआ रख दिया है. माहित पण नाही आपल्याला किती लोकांना, हजारो लोकांना त्याचा फायदा झाला. आणि म्हणून अशा या सर्वसामान्य जनतेसाठी शासन आपल्या दारी आपण नेलं. का? पूर्वी लाभ नव्हते, लाभार्थी नव्हते, सगळं होतं, परंतु कटकट नको म्हणून लाभ सोडून द्यायचे. आपल्या महायुती सरकारने शासन जनतेच्या दारात नेलं. सर्वसामान्य लोकांना एका छताखाली योजना मिळू लागल्या. ट्रॅक्टर, ड्रोन, पॉवर टिलर, हार्वेस्टर, अगदी दाखल्यापासून सगळं आपण देऊ लागलो. मला बांधवांनो, भगिनींनो, आपल्याला सांगायला मला समाधान वाटतं की त्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून या महाराष्ट्रातल्या 5 कोटी लोकांना फायदा झाला. 5 कोटी लोकांना हे काम आपण केलं. आणि म्हणून तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीचं सरकार आलं. आणि महायुतीचं सरकार आज आपण मोठ्या जोमाने आपण काम करतोय. आम्ही टीम म्हणून काम करतोय. आणि म्हणून कोण मोठं कोण छोटं यापेक्षा सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे यासाठी काम करतोय. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपल्याला आता संघटना वाढवायची आहे, शिवसेना वाढवायची आहे. घराघरात, गावागावात शिवसेना गेली पाहिजे. घराघरात, मनामनामध्ये शिवसेना वाढवण्याचं काम या ठिकाणी झालं पाहिजे. आणि मी निलेश राणेचं मनापासून अभिनंदन करीन की आज किती मला त्रास झाला, किती अडचणी आल्या, मला वाटलं मी पोचू शकत नाही, परंतु निलेश राणेचं प्रेम आणि त्याचा आग्रह एवढा मजबूत होता की मला कुठल्याही परिस्थितीमध्ये इथं ते खेचून आणलं. आणि म्हणून एकदा तर मला वाटलं आता हे मुंबईला चाललंय विमान, पण त्या मी पायलटला सांगितलं, बाबा तो म्हणाला आता हे लँड होईल पण टेक ऑफ होणार नाही. बोलो ते जाऊ दे, लँड तर करा, मला जमिनीवर तर उतरवशील ना बाबा, नीट तेवढं उतरव, कारण मला कुठल्याही परिस्थितीमध्ये मोपा एअरपोर्टला जायचं आहे, मुंबई एअरपोर्टला जायचं नाही. आणि मी त्या परिस्थितीमध्ये इथं उतरलो. उशीर झालाय. आणि म्हणून आपल्याला मी एवढंच सांगेन की या महाराष्ट्रामध्ये आज जे सरकार म्हणून काम सुरू आहे, प्रगतीचं, विकासाचं, पूर्वीचं स्थगितीचं सरकार होतं, आता प्रगतीचं आहे, आता समृद्धीचं आहे. आणि म्हणून या जनतेला समृद्ध करायचं असेल तर मनामनामध्ये जागवा हिंदुत्वाचा भगवा आणि खऱ्या अर्थाने भगव्याची शान राखा, धनुष्यबाण हाती धरा, अशा प्रकारचं मी आपल्याला आवाहन करतो. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी निलेश राणे मला फार, मी येता गाडीतून येताना पण बोलत होतो, रवी फाटक होते, कुठे गेले, बोलो निलेशला मी एकदाच सांगितलं की आता तू आमदार आहेस, शिवसेनेचा आमदार, खासदार राहिलेला निलेश, आणि कामावर फोकस करायचं. कोण काय बोलतंय, कोण काय टीका करतंय याच्यावर दुर्लक्ष करायचं. मी जसा कामावर फोकस केलं, आरोपाला कामाने उत्तर दिलं, आणि त्याप्रमाणे निलेश देखील तंतोतंत तसा वागतो, याचा मला आनंद आहे, याचा मला समाधान आहे. आणि म्हणून त्याचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो, त्याला धन्यवाद देतो. आणि ही एवढ्या उशिरापर्यंत आपण या ठिकाणी थांबलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो.
इथं निलेश राणे आहेत, उदय सामंत आहेत, किरण सामंत आहेत, राजन साळवी आहेत, रवींद्र फाटक आहेत, ज्योतिताई आहेत, दत्ता सामंत पण आहे. आणि निलेश आणि दत्ता सामंतला पण धन्यवाद द्यायला पाहिजे. आणि सगळ्यांनाच या सभेचा रवी फाटक आहेत. आणि या सगळ्यांची नावं मी घेत नाही कारण वेळ झालाय बरा. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, पुढच्या वेळेस येईन, तुम्ही बोलवाल त्या वेळेच्या अर्धा तास अगोदर हा एकनाथ शिंदे तुमच्या सभेला हजर राहील, हे वचन आपल्याला देतो. आणि आज देखील माझा नाईलाज होता, तुम्हालाही माहीत आहे. मी आपल्याच बांधव भगिनींना तिकडे धीर द्यायला, आधार द्यायला आणि त्यांना सुरक्षित आपल्या पुन्हा घरी कुटुंबात आणण्यासाठी माझी जी तगमग होती ती आपण पाहिलेली आहे. आणि म्हणून जिथं आपत्ती, जिथं संकट, तिथं धावणारा शिवसैनिक असतो. जिथं जेव्हा जेव्हा आपत्ती येते, आपदा येते, मदतीला धावून जाणारा हात हा शिवसैनिकाचा असतो, हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणून निलेश, आपलं अभिनंदन. असंच काम करत राहा. राणेसाहेब पण तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. हा एकनाथ शिंदे पण तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपल्याला लोकसेवेचं, जनसेवेचं काम करायचं आहे. आणि म्हणून आपला स्वार्थ, वैयक्तिक अजेंडा आपला काही नाही. सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणे हाच आपला अजेंडा आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.